धरण गावात खेळण्याच्या वादातून एका मुलाची हत्या झाली असा आरोप आहे। माझ्या मुलाला न्याय द्या अशी आर्त हाक मृत मुलाच्या वडिलांची आहे। गणेश नवल पाटील असं मृत मुलाचं नाव आहे। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वडिलांची पायपीट होतीये। पोलिसांकडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू असल्याची पोलीस अधीक्षकांकडून माहिती मिळाली आहे। 13 मार्चला माझा मुलगा ग्राउंडवर क्रिकेट खेळत होता। त्याच्या छातीत बॅट मारून त्याचं मर्डर करण्यात आलं आहे आणि त्याच्या आईवडिलांनी गुन्हाला फोन मला सांगितलं होतं की चक्करून पडून गेला तुमचा मुलगा। मी जेव्हा तपासाला सुरुवात केली तर माझ्या असं निर्देशन झालं आहे की कट रचून त्याने माझा मुलगाचा मृत्यू करण्यात आला आहे। ही 6 मेला तिथे तक्रार द्यायला गेला तो पाटील पोलीस स्टेशनला। तिथे API भूषण होते साहेब होते। त्यांना मी सविस्तर माहिती सांगितली की असं माझा मुलगा सोबत घडलं आहे, मी तपास केला आहे पूर्ण। त्यानंतर आमच्या वरिष्ठांना सांगतो मग त्यांनी सुनील पवार साहेब धरणगावला PI साहेब त्यांना सांगितली पूर्ण घटना। ते पण म्हणजे आम्ही चौकशी करू तेव्हा गुन्हा दाखल करू। मी त्यांना विनंती केली की सर्व गुन्हा तरी दाखल करून घ्या अगोदर। मी सर्व नाव वगैरे दिले त्यांना मुलाचे। माझ्या मुलाविरुद्ध जी घटना घडली त्याच्या FIR दर्ज व्हावी एवढी मागणी माझी। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागलेली आहे। दिल्ली त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसला ही भीषण आग लागली। पहाटे 5:30च्या सुमारासची ही घटना आहे। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाहीये। प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मात्र सध्या दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये। आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।